नमस्कार, मी जानवी सावंत. मार्ग प्रगतीचा मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आज आपण कठोर मेहनत आणि जिद्दीची यशोगाथा ऐकणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत औद्योगिक क्षेत्रामध्ये महत्त्वाचं योगदान देणारे श्री कैलास साबळे सर. कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार मॅडम. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी मी सरांची ओळख करून देते. कैलास साबळे सर हे स्पेस इंडेक्स कन्सल्टंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे डायरेक्टर असून त्यांनी MBA मार्केटिंग मध्ये शिक्षण घेतलेलं आहे. गेली 12 वर्षाहून अधिक काळ ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या सखोल अनुभवामुळे अनेक भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारतात आपला उद्योग उभारण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. स्पेस इंडेक्स कन्सल्टंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पुणे, महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतभरातील औद्योगिक क्षेत्रामध्ये इंडियन आणि MNC कंपन्यांना उत्पादन, असेंब्लिंग आणि वेअरहाऊसिंग प्लांट उभारण्यासाठी मदत करते. क्लायंटच्या गरजेनुसार औद्योगिक जमीन, फॅक्टरी शेड आणि वेअरहाऊस स्पेस उपलब्ध करून देणे ही या कंपनीची विशेषता आहे. याशिवाय स्पेस इंडेक्स कन्सल्टंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडून मॅन्युफॅक्चरिंग, फॅक्टरी शेड, वेअरहाऊसिंग स्पेसेस, बिल्ड टू सूट सॉल्युशन्स, इंडस्ट्रियल सपोर्ट सर्व्हिसेस तसेच डेव्हलपर्स, प्रॉपर्टी ओनर्स आणि लँडलॉर्ड्ससाठी सॉल्युशन्स आणि कमर्शियल ऑफिस स्पेसेस अशा विविध सेवा दिल्या जातात. त्यामुळे औद्योगिक मालमत्तेच्या सर्व गरजांसाठी वन स्टॉप सॉल्युशन म्हणून स्पेस इंडेक्स कन्सल्टंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ओळखलं जातं. चला तर मग सरांकडून त्यांच्या जिद्दीची यशोगाथा ऐकूयात. तर सगळ्यात आधी मला स्पेस इंडेक्स कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबद्दल जाणून घ्यायचं आहे. कोणकोणत्या सेवा तुम्ही देता? सर्वप्रथम सर्व TV9 आणि महाराष्ट्रातील जनतेला माझा मनपूर्वक नमस्कार. माझ्या कंपनीचं नाव आहे स्पेस इंडेक्स कन्सल्टंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आम्ही आमचं पुण्यामध्ये ऑफिस आहेत. आम्ही बेसिकली इंडस्ट्रियल प्रॉपर्टी कन्सल्टंट सेवा पुरवतो. पुण्यामध्ये जे काही इंडस्ट्रियल एरिया आहेत, जसं चाकण असेल, तळेगाव असेल आणि अदर इंडस्ट्रियल एरिया महाराष्ट्रामध्ये, तर आम्ही भारतातल्या आणि जगभरातल्या जे काही मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत, फॉर एक्झाम्पल आम्ही जर्मन कंपनीसोबत कामं केलेलं आहेत, स्वीडिश कंपनी आहेत, तर त्यांना बेसिकली आम्ही इंडस्ट्रियल प्लांट सेटअप करण्यासाठी फॅक्टरी शेड हवे असेल किंवा वेअरहाऊस स्पेस असेल किंवा इंडस्ट्रियल त्यांना मोठा लँडची रिक्वायरमेंट असेल तर ते मी त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही प्रोव्हाइड करतो. आणि प्लांट सेटअप करण्यासाठी जे काही सर्व्हिसेस लागतात, जसं कंपनी इन्कॉर्पोरेशनपासून आम्ही फॅक्टरी लायसन्सेस आणि रिलेटेड सर्व्हिसेससुद्धा आम्ही 1 to 1 सगळ्या कंपन्यांना प्रोव्हाइड करतो. अगदीच. कोणत्या प्रकारच्या उत्पादन कंपन्यांना सेवा दिली जाते? येस. सो जनरली आता तसं बघितलं तर मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. जसं ग्लोबली जे काही कंपन्या आहेत त्याच्या डिफरंट प्रकारच्या, जसं इंजिनिअरिंग कंपन्या असतील, त्यानंतर EV, आता रिसेंटली भरपूर EV कंपन्या आल्या आहेत पुण्यामध्ये, त्यानंतर ऑटोमोटिव्ह कंपनीज आहेत, त्यानंतर काही फॅब्रिकेशन युनिट्स आहेत किंवा काही बेसिक स्टार्टअपसुद्धा येत आहेत. तर त्या सर्व त्यांचं आम्ही पूर्ण त्यांना हेल्प करतो. अगदीच. तुम्ही भारतातच नाही तर जगभरात तुमची सेवा देतात. कोणकोणत्या देशातील कंपन्यांना तुम्ही सेवा पुरवता? आता मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही जवळपास 4 ते 5 जर्मन कंपन्यांना सेटअप करून दिलं आहे. त्यानंतर काही स्वीडिश कंपन्या आहेत, काही फ्रेंच आहेत, काही पोर्तुगालच्या कंपन्या आहेत, त्यानंतर काही फिलिपाईनच्या कंपन्या आहेत. अशा ओव्हरऑल जवळपास 24 ते 25 कंट्रीतले देश, जगभरातील कंट्रीज आहेत, तर जे पुण्यामध्ये आणि भारतामध्ये येतात त्यांना प्रोजेक्ट्स टाकायला. तर आम्ही बऱ्यापैकी सगळ्या कंपन्यांना मी सेवा प्रोव्हाइड करतो. अगदीच. जसं तुम्ही प्रत्येक देशात म्हणजे ज्या ज्या देशामध्ये काम करतात त्या देशातील कंपन्यांना सेवा पुरवतात, तसंच मागच्या 2 वर्षामध्ये पुण्यामध्ये प्लांट स्थापन करण्यासाठी कोणत्या देशांच्या कोणत्या कंपन्यांना तुम्ही सेवा दिल्या? आता रिसेंटली जर सांगायचं, मी एक जर्मन कंपनी आहेत बावर इंडिया, यांना मी 1 लाख स्क्वेअर फीटचं पूर्ण टंकी सेटअप करून दिला आहे. तर ते बेसिकली मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहेत, ड्रिल मशीन बनवतात बेसिकली ते. त्यानंतर एक 6 महिन्यापूर्वी रुसो ट्रान्सपोर्ट म्हणून जर्मन कंपनी आहेत, त्यांनाही 50,000 स्क्वेअर फीटचं आपण चाकणमध्ये सेटअप करून दिला आहे पूर्ण. आणि राजनगावमध्ये जी पुणे नगर रोडला राजनगाव MIDC आहे, तिथे 1.5 लाख स्क्वेअर फीट आपण अटेरो रिसायकलिंग म्हणून कंपनी आहे, त्यांना पूर्ण एंड टू एंड सोल्युशन दिलं आहे. तर पुढच्या महिन्यातच त्यांचं प्लांट चालू होणार आहेत. त्यानंतर आता एक रिसेंटली आम्ही एक लँडचं ट्रान्झॅक्शन करतो आहे, तर जे पुणे नगर रोडला साधारण 25 एकरचं आमचं लँडचं सेलचं ट्रान्झॅक्शन चालू आहे. तर मल्टिपल आम्ही क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार भाड्याने पाहिजे असेल भाड्याने, विकत पाहिजे असेल विकानी, सगळ्या प्रकारचे त्यांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. अगदीच. कोणतंही काम सुरू करताना अडथळे अडचणी हे येतच असतात आणि एवढी मोठी कंपनी तुम्ही स्थापन केलेली आहे, यामध्ये सुद्धा अडचणी आल्या असतील. कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला?
तर बेसिकली कंपन्यांना सेटअप करताना त्यांचं बेसिकली रिक्वायरमेंट बऱ्याच वेळेस थोडं वेगळं असतं. त्यांना लोकेशन व्यवस्थित पाहिजे असतं किंवा जिथं सगळं इकोसिस्टम असेल तशा त्या जागा बघत असतात. बरेच वेळेस साईज मॅच होत नाही आणि किंवा त्यांचा जो प्रोडक्ट आहे कधी कधी तो प्रोडक्ट इन अँड अराउंड इंडस्ट्रियल जो एरिया आहे आपला तिथं तो परमिशन दिली नसते, मिळत नाही त्यांना. तर त्या केसेसमध्ये आम्ही कंपन्यांशी 1 to 1 इन डिटेल डिस्कस करून आणि गव्हर्नमेंट ज्या अथॉरिटीज आहेत जसं PMRDA आणि MRDC तर त्यांच्याशी संलग्न होऊन तो प्रोडक्ट कुठल्या एरियामध्ये चालू करता येईल त्या अनुषंगाने आम्ही 1 to 1 डिस्कस करून त्या कंपन्यांना तसं सोल्युशन देतो. अजून जसं झालं की बऱ्याच कंपन्यांना जसं कधी कधी पॉवर रिक्वायरमेंट खूप ह्यूज असतं. तर ते पॉवर जसं 2000 KVA 3000 KVA असलं तर नियर बाय एरियामध्ये किंवा MRDCमध्ये कधी कधी त्यांना शॉर्टफॉल असतो. तर तो अरेंज करायला बरेच महिने लागतात किंवा MSCB आणि कन्सर्न डिपार्टमेंटला आपण त्यांचा फॉलोअप घेऊन रेग्युलर त्यांची पॉवर अवेलेबल करून देऊ या हिशोबाने. पण त्यावेळेस काय होतं की वेळ जेवढा आपण कमिट केला असतो क्लायंटला त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. तर त्या केसमध्ये आम्हाला क्लायंटला कन्व्हिन्स करावं लागतं की सर या अडचणी आहेत पण निवांत राहा, आम्ही सगळं सोल्युशन कन्सर्न अथॉरिटीशी आपण डिस्कस करत आहे आणि ते प्रॉपर तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार पॉवर देण्यात येईल. आणि अजून जसं झालं की थोडं काही इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड काही इश्यू असतात तर त्याही वारंवार आम्ही MRDC आणि स्टेट गव्हर्नमेंटशी कोऑर्डिनेट करून त्यांच्याशी संवाद साधून हळूहळू व्यवस्थित रिझॉल्व्ह करतो. तुम्ही जसं मगाशी म्हणालात की MIDC किंवा PMRDA यांच्यासोबत तुम्ही मध्यस्थ म्हणून काम करतात. हो. तर स्पेस इंडेक्स कन्सल्टंट या गव्हर्नमेंट सोबत शिवाय अनेक उत्पादन कंपन्यांसोबत काम करत असताना एक मध्यस्थ म्हणून काम करत असताना गव्हर्नमेंटकडून, महाराष्ट्र सरकारकडून, MIDC कडून काय मदत अपेक्षित करता? हो. खूप छान प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. मागच्या जवळपास मी 12 वर्षापासून इंडस्ट्रियल प्रॉपर्टी कन्सल्टंट म्हणून आम्ही काम करतो आहे. तर जवळपास जे काही पुण्यामध्ये इंडस्ट्रियल एरिया असेल जसं चाकण आहे, तळेगाव आहे, नगर रोड आहे, राजंगा MRDC, त्यानंतर सातारा रोडला शिरवळ आणि केसवडी MRDC आहेत आणि महाराष्ट्रातील बाकी जिल्ह्यामध्येही जसं संभाजीनगर आहे, नागपूर आहे आणि अदर इंडस्ट्रियल एरिया आहेत, सगळीकडे आम्ही कामं करतो. तर प्रत्येक ठिकाणी कधी कधी असं होतं की क्लायंटला एखाद्या प्रोजेक्टला सबसिडी पाहिजे असते. तर सबसिडीमध्ये थोडं फॉलोअप घेऊन किंवा त्या गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटसोबत कोऑर्डिनेट करून खूप वेळ लागतो. तर त्यांना आम्ही प्रॉपर क्लायंटला स्टेप बाय स्टेप सोल्युशन देतो की सर हा जो प्रोडक्ट आहे या कॅटेगरीमध्ये बसतो. जसं सरकारने डिफरंट झोन बनवून दिलेले आहेत तर त्या झोननुसार आम्ही त्यांना गव्हर्नमेंटशी कोऑर्डिनेट करतो. आणि सरकारकडनं आम्हाला एवढीच विनंती आहे सरकारने की महाराष्ट्र इंडस्ट्रीसाठी खूप मतलब चांगला आहे. डिफरंट कंपन्या देशातल्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये येत आहेत तर त्यांना वन स्टॉप सोल्युशन कसं देता येईल आणि जास्तीत जास्त कंपन्या महाराष्ट्रामध्ये कशा आणता येईल याकडे फोकस करावा. आणि इन्फ्रास्ट्रक्चर जसं रस्ते आहे, पाणी आहे, वीज आहेत, जे काही इंडस्ट्रियल एरिया आहेत तर त्यांच्यावर थोडा भर द्यावा अधिक शिल्लक. आताही सध्या मुबलक प्रमाणात सर्व्हिसेस मिळत आहे पण त्यामध्ये आणखी भर करून आपल्याला जास्तीत जास्त महाराष्ट्राची ग्रोथ आणि इकॉनॉमी कशी वाढवता येईल, त्यामुळे आपण समृद्ध महाराष्ट्र आणि समृद्ध देश कसा बनवता येईल यावरती आपल्याला फोकस करता येईल. अगदीच. सर, जसं तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की बाहेरच्या देशांना तुम्ही मदत करता उत्पादन कारखाने स्थापन करण्यासाठी. जर्मनीच्या काही कंपन्यांना तुम्ही चाकण MIDC पुणे येथे उत्पादन कारखाने स्थापन करण्यास मदत केली. आणखी कोणकोणत्या सेवा सुविधा तुम्ही पुरवता? जनरली आता जर्मन क्लायंट माझ्याकडे एक साधारण 6 ते 8 महिन्यापूर्वी आले होते. तर त्यांना इनिशियली ते नवीन होते भारतामध्ये. तर सुरुवातीला आल्यापासून त्यांना आम्ही कंपनी इन्कॉर्पोरेशनपासून त्यांचं बँक अकाउंट ओपन असेल, इन्कॉर्पोरेशन, पॅन कार्ड, GST सगळ्या कोरिलेटेड सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या. आणि इनिशियली ज्यावेळेस ते आले तर त्यांनी बेसिकली त्यांना पूर्ण महाराष्ट्र आणि भारताचं फिजिबिलिटी चेक करायची होती इंडस्ट्रीची. तर त्यांना आम्ही पुण्यातले इंडस्ट्री एरिया दाखवले. त्यानंतर आम्ही चेन्नईला त्यांना सगळं सर्व्हे करून दिला. त्यानंतर काही गुजरातचे काही लोकेशन्स आहेत तेही त्यांना आम्ही सजेस्ट केले होते. पण ओव्हरऑल तिन्ही लोकेशन व्हिजिट केल्यानंतर त्यांना पुणे सोयीस्कर वाटलं. जसं पुणेमध्ये मेट्रो सिटी असल्यामुळे शैक्षणिक किंवा स्किल जे आपण वर्कर म्हणतो किंवा डिफरंट प्रकारचे मॅनेजमेंटचे जे त्यांना रिक्वायरमेंट असतात सगळ्या सुविधा पुण्यामध्ये मिळतात. त्यामुळे शेवटी त्यांनी पुणे हे लोकेशन निश्चित केलं होतं त्याबद्दल.
सर अगदीच एकंदरच हे ऐकता माझ्या मनात एक प्रश्न आलेला आहे, तो म्हणजे स्पेस इंडेक्स कन्सल्टंट या कंपनीची स्थापना करावी असं मनात का आलं? हो. बेसिकली मी संभाजीनगर खेडेगावातून येतो. माझं शिक्षण MBA मार्केटिंग झाल्यानंतर मी 2014 साली पुण्यामध्ये मार्केटिंग म्हणून जॉब चालू केला, इंडस्ट्रियल फील्डमध्येच. जवळपास 9-9.5 वर्ष मी जॉब केला आणि भरपूर सगळ्या इंडस्ट्रियल एरियामध्ये फिरल्यानंतर असं मला जाणवलं की अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपण डेडिकेटली बाहेरच्या कंपन्यांना, जसं जर्मनी आहे, चायना आहे, साऊथ कोरिया आहेत, त्यानंतर स्पेन आहे, स्वीडिश आहेत, फ्रेंच आहेत, या कंपन्यांना अजून वन स्टॉप सोल्युशन एका ठिकाणी कसं देता येईल. कारण त्या बऱ्याच मार्केटमध्ये फिरताना मला असं जाणवलं की कंपन्यांना आपण फक्त एक सर्व्हिस देतो आहे, पण त्या को रिलेटेड कंपन्यांना अजून 8 ते 10 सर्व्हिसेसची गरज असते, तर ते आपण एका ठिकाणी देऊ शकतो. तर त्या कन्सेप्ट ते मला कळल्यानंतर मला असं वाटलं की मी स्वतःचं चालू केल्यानंतर आपण वन स्टॉप सोल्युशन कंपन्यांना देऊ. मग त्यामुळे कंपन्यांचा असा फायदा झाला की ॲज अ कन्सल्टंट म्हणून त्यांना कुठेही जायची गरज नाही आहे. इंडस्ट्री सेटअप करण्यासाठी जे काही त्यांना मदत लागेल असेल, फ्रॉम इनकॉर्पोरेशन पासून तर फॅक्टरी प्रिमायसिस भाड्याने पाहिजे असेल किंवा विकत पाहिजे असेल किंवा लँड पाहिजे असेल, आणि साईज छोटीपासून तर मोठ्यापर्यंत आपण सगळ्या प्रकारचं त्यांना अवेलेबल करून देऊन, आणि त्यानंतर ज्या को रिलेटेड सर्व्हिस आहेत, जसं फॅक्टरी चालू करताना फॅक्टरी लायसन्स पाहिजे असतं, MPCBचे परमिशन पाहिजे असतं, त्यानंतर डिफरंट जे MIDC किंवा PMIDच्या NOC असतात त्याही आपण, किंवा ग्रामपंचायतची जी लोकल NOC पाहिजे असतात, तर त्या सगळं त्यांना आपण पुरवतो. पण बऱ्याच वेळेस काय होतं की बाहेरच्या कंपन्यांना लोकलचं जास्त नॉलेज नसल्यामुळे त्यांना काही गोष्टी प्रोजेक्ट सेटअप केल्यानंतर अडचण येतात. तर तो एक माझा पॉईंट होता की या जर आपण सर्व्हिसेसला डे 1 पासून क्लायंटला आपण एज्युकेट केलं आणि त्यांना सगळ्या सर्व्हिसेस सुरुवातीपासून सांगितलं की तो त्यांना एक वन स्टॉप सोल्युशन देऊन त्यांना बिझनेस सेटअप करायला खूप मदत होईल. आणि तेव्हापासून म्हणजे तो माझा पॉईंट होता की स्वतःची कंपनी चालू करा म्हणून. अगदीच सर, पण जेव्हा आपण एखादं गोष्ट शून्यातून सुरू करत असतो, शून्यातून विश्व निर्माण करण्याचा विचार करत असतो, त्यावेळी आपल्या कुटुंबाची साथ असणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. हो. तर यावेळी तुमच्या घरच्यांनी तुम्हाला कशी मदत केली, कशी साथ दिली? तसं बघायला गेलं तर माझे आईवडील शेतकरी आहेत. मी खेडेगावातून येतो. माझे मोठे बंधू आर्मीमध्ये होते, तर त्यांना बिझनेस रिलेटेड तसं काही माहिती नाही आहे. फक्त माझा मुलगा पुण्यात आहे, जॉब करतो, एवढंच त्यांना माहिती आहे. माझी अर्धांगिनी सोनू साबळे हिने मला आयुष्यात खूप मदत केली. ज्यावेळेस माझ्या चांगल्या वेळ असेल, वाईट वेळ असेल, त्यावेळी ती मला खूप सपोर्ट केला. आणि ओव्हरऑल ज्यावेळेस मला असं वाटलं की मी स्वतः चालू करू शकतो, तर तिने त्यावेळेस मला खूप सपोर्ट केला की हो तुमच्याकडनं होईल, तुम्ही पुढे जायला काही हरकत नाही आहे. तर त्या प्रकारे आम्ही स्वतःची कंपनी चालू केली. अगदीच सर, जसं तुम्ही म्हणलात की भारतभर तुम्ही काम करता आहात, भारताच्या बाहेर सुद्धा काम करतायत, अशा कोणकोणत्या राज्यांमध्ये अजून तुम्हाला एक्सपांड करायचं आहे? येस. आता मी मागच्या 12 ते 14 वर्षापासून पुण्यामध्ये स्थित आहेत, आणि पुणे आणि सराउंडिंग जे काही इंडस्ट्रियल एरिया आहेत, जसं चाकण आहेत, तळेगाव आहेत, राजनगाव MIDC आहेत, नगर रोडला पण राजनगाव MIDC आहे, त्यानंतर सातारा रोडला केसुडी आणि खंडाळा MIDC आहेत. या इंडस्ट्रियल एरियामध्ये मागच्या 12 ते 14 वर्षापासून इंडस्ट्रियल एरिया सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. तसं इंडस्ट्रियल एरियामध्ये आपण शक्यतो क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार, काही जणांना रेडी टू मूव्ह फॅक्टरी प्रिमायसेस पाहिजे असतं, जसं काही 10,000 स्क्वेअर फीटपासून ते 3 लाख स्क्वेअर फीटपर्यंत क्लायंटची रिक्वायरमेंट असते. तर त्या हिशोबाने आपण त्यांना जे काही एरिया त्यांनी डिसाईड केलेले असतात त्या हिशोबाने आपण त्यांना ऑप्शन देतो. त्यानंतर ऑप्शन शॉर्टलिस्ट झाल्यानंतर त्यांची व्हिजिट अरेंज करतो. व्हिजिट झाल्यानंतर आपण 1-to-1 निगोशिएशन करतो, आणि 1-to-1 निगोशिएशन झाल्यानंतर फायनल आपण डॉक्युमेंटेशन करतो. आणि डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर जे काही क्लायंटचे पेंडिंग रिक्वायरमेंट, जसं आपण टेनंट इम्प्रूव्हमेंट म्हणतो त्याला, तर ते कामं आपण ओनरशी कोऑर्डिनेट करून सगळं कंप्लीट करतो आणि फायनल हँडओव्हर देतो. तर त्याच हिशोबाने साधारण एक प्रोजेक्ट कंप्लीट करायला आम्हाला साधारण 2 ते 4 महिने लागतात. आता पुणे सोडून आम्ही आता आमचा कॉन्टॅक्ट मागच्या 14 वर्षापासून खूप छान झाला आहे. तर जे कंपन्या पुण्यामध्ये स्थित आहेत, तर त्यांचे इतर राज्यामध्ये त्यांना एक्सपांड करायचं आहे, किंवा बाकीच्या बाहेरच्या जे देशातील कंपन्या आहेत, जसं आता पुणे म्हटलं की आपण चाकणला ऑटोमोबाईल हब म्हणतो, तर जगभरातल्या ऑटोमोबाईल रिलेटेड कंपन्या पुण्यामध्ये स्थित होतात. पण तसंच झालं की चेन्नईलाही खूप ऑटोमोटिव्ह कंपन्या मोठ्या आहेत. जसं आपलं चेन्नईला ह्युंडाईचा मोठा प्लांट आहे, आणि अजूनही 2-4 ऑटोमोटिव्ह कंपन्या आहेत. तर तिथेही बाहेरच्या कंपन्यांना किंवा भारतातील जे ऑलरेडी स्थित कंपन्या आहेत, तर त्यांना बिझनेस ग्रोथ करण्यासाठी तिकडे सेटअप करायचा असतो. तर आपण पुढचं आपलं असं काही महिन्यामध्ये चेन्नई, गुजरात आणि नॉर्थ इंडिया हे काही जो काही बाकीचे इंडस्ट्रियल हब आहेत, तिकडे आपण सेवा पुरवणार आहोत. तर कंपन्यांना त्यांच्या रिक्वायरमेंट्सनुसार फॅक्टरी शेड हवे असतील, इंडस्ट्रियल वेअरहाऊस पाहिजे असतील, किंवा लँड हवे असतील, तर लँड आपण 5 एकरपासून 50 एकर या रेंजमध्ये प्रोव्हाइड करतो.
आणि त्यानंतर को रिलेटेड जे काही सर्व्हिसेस आहेत तर तेही आपण तिथल्या संलग्न अथॉरिटीशी, जसं चेन्नईला सिपकॉट आहेत आणि बाकीचे जे इंडस्ट्रियल एरिया आहेत तिथलं सगळं आमचं टीमशी कॉर्डिनेट करून आम्ही त्यांना प्रॉपर्टी अवेलेबल करून देणार आहोत. अगदीच. हे झालं भारताबद्दल, भारतामधल्या राज्याबद्दल. आणि आता आपण जसं बघतोय की भारत हे उद्योगाच्या दृष्टीने झपाट्याने प्रगती करत आहे. मग असं असताना बाहेरच्या देशांना भारतामध्ये येऊन उद्योग स्थापन करायला हवेत, यासाठी काही उपक्रम वगैरे राबवता का? नक्कीच. तर आता रिसेंटली काय होतं की आता आपण चायनाचे बरेच कंपन्या आहेत ज्या भारतामध्ये ऑलरेडी आहेत आणि काही येण्याचा प्रयत्न करत आहेत. आता चायनामध्ये बरेच एक्झिबिशन होतात. तर ॲज अ स्पेस इंडेक्स डायरेक्टर म्हणून आम्ही चायनातले काही एक्झिबिशन अटेंड करणार आहोत. त्यानंतर जर्मनीमध्ये जर्मन चेंबर्स आहेत त्यांच्याशी आमचं कॉर्डिनेशन चालू आहेत. आता रिसेंटलीच मी एक स्वीडिश कंपनीला चाकणला सेटअप करून दिला आहे. तर त्यांनी मला त्यांच्या स्वीडनमध्ये इन्व्हाइट केलं आहे की आमच्या जे काही आमच्या ओळखीच्या कंपन्या आहेत तिथलं चेंबर आहे त्यांना येऊन तुम्ही आम्हाला एक सेमिनार द्या की पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सेटअप करण्यासाठी तुम्ही ॲज अ स्पेस इंडेक्स म्हणून काय काय आणि कशा प्रकारच्या, जसं आम्हाला तुम्ही सेवा दिल्या तसं त्यांना जे काही आम्ही तिथं एक 40-50 कंपन्यांना सेमिनारसाठी बोलवतो. तुम्ही तिथे येऊन त्यांना एज्युकेट करा, तुमच्या सर्व्हिसेस इन डिटेलमध्ये सांगा. तर तोच आमचा प्रयत्न आहे की तिथे जाऊन मग त्यांना इन डिटेल आम्ही आमच्या कंपनी आणि त्यानंतर सर्व्हिसेस, त्यानंतर इथलं जे लोकल अथॉरिटीज आहेत किंवा MIDC किंवा PMRD आहेत या सगळ्यांशी संलग्न साधून तुम्हाला पुण्यामध्ये प्लांट कसा टाकता येईल आणि त्यानंतर त्या रिलेटेड जे काही सर्व्हिसेस आहे किंवा परमिशन आहेत या कशा प्रकारे मिळू शकतात किंवा कंपनी इन्कॉर्पोरेशन असेल त्यासाठी कुठले सुरुवातीला खूप अडचणी येतात. तर त्यासाठी ॲज अ लोकल प्रेझेन्स म्हणून तुम्हाला ते इन्कॉर्पोरेशन आणि बाकीचे लायसन्स कसे प्रोव्हाइड करतात याबद्दल आम्ही सविस्तरपणे माहिती सांगणार आहोत. त्यानंतर आता आम्ही जर्मनीलाही माझा एक क्लायंट आहेत बावर इंडिया, त्यांनी मला इन्व्हाइट केलं आहे. तर तिथेही त्यांच्या कंपनींना व्हिजिट करून आणि आजूबाजूच्या जो काही इंडस्ट्रियल बेल्ट आहे तर सगळ्यांना व्हिजिट करून आम्ही त्यांना पुणे आणि महाराष्ट्रामध्ये इन्व्हाइट करणार आहोत. तसं महाराष्ट्र सरकारचे काही डिफरंट इनिशिएटिव्ह असतात, प्रोग्राम असतात, तर त्यांच्याशी आम्ही कॉर्डिनेट करून ईज ऑफ डुईंग बिझनेस, जसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबने ईज ऑफ डुईंग बिझनेस MIDC आणि PMRDमध्ये लागू केलं आहे. त्यांच्याशी आम्ही संलग्न साधून जास्तीत जास्त कंपन्यांना चांगल्या प्रकारे कशी सर्व्हिस देता येईल याचं कॉर्डिनेशन करतो आहे. अगदीच. सर, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की ज्या विविध सेवा तुम्ही पुरवता स्पेस इंडेक्स कन्सल्टंट, की तुम्ही फॅक्टरी शेड अवेलेबल करून देतात किंवा वेअर हाऊस स्पेस अवेलेबल करून देतात, मग याची मर्यादा किती असते? म्हणजे साईज, जर आता आपल्या प्रेक्षकांना जर त्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर काय सांगा? आता होतं काय की ज्यावेळेस कंपनी एखादी पहिल्यांदा पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रात येते किंवा भारतामध्ये येते तर सुरुवातीला ते खूप मोठी जागा घेत नाही. सुरुवातीला ते 10,000 ते 30,000च्या रेंजमध्ये त्यांचं रिक्वायरमेंट असतं आणि आपण त्यांच्या हिशोबाने आपण प्रोव्हाइड करतो. आता रिसेंटलीच एक जर्मन कंपनी आहे रुसो ट्रान्सपोर्ट म्हणून. आता बेसिकली त्यांचं सुरुवातीला रिक्वायरमेंट 30,000 ते 40,000 स्क्वेअर फीट होतं. तर त्या हिशोबाने आपण त्यांना ऑप्शन दाखवले, शॉर्टलिस्ट केलं, निगोशिएशन झालं आणि फायनल ॲग्रीमेंट करून हँडओव्हरही दिलं. सुरुवातीला 3 ते 5 वर्ष कंपनी इनिशियली भारतामध्ये ज्यावेळेस येतात त्यावेळेस फिजिबिलिटी चेक करतात की आपण बिझनेस टाकल्यानंतर किती वर्षात आपल्याला पूर्ण ब्रेक इव्हन पॉईंट जसं आपण म्हणतो किती वर्ष लागतील त्या हिशोबाने. पण 5 ते 10 वर्ष झाल्यानंतर त्यांची रिक्वायरमेंट अचानक वाढते, म्हणजे 2 पट 3 पट किंवा 4 पटही होऊ शकते. तर त्या हिशोबाने आपण क्लायंटला त्यांच्या मिनिमम जे 10,000 स्क्वेअर फीटपासून मॅक्सिमम 3 लाख स्क्वेअर फीटपर्यंत जे काही रिक्वायरमेंट असेल त्या हिशोबाने आपण फॅक्टरी शेड असेल, वेअरहाऊस असेल किंवा आता बरेच कंपन्या सुरुवातीला MIDC कडनं डायरेक्ट लँड बघतात. तर आपण MIDCमध्ये लँड अलॉटमेंटसाठी मदत करतो. त्यांना काही डिफरंट सबसिडी असेल, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल, त्यानंतर अजून काही महाराष्ट्र सरकारने काही इनिशिएटिव्ह घेतले आहेत की कंपन्यांना स्पेशल एक सिंगल विंडो सर्व्हिस क्लिअरन्सद्वारे प्रॉपर सर्व्हिस देऊन कंपन्यांना शक्य होईल तेवढ्या प्रमाणात मदत करून लवकरात लवकर त्यांचे प्लांट चालू करण्यात मदत करतात. सर, इंडस्ट्रियल सपोर्ट सर्व्हिसेस सुद्धा तुम्ही प्रोव्हाइड करता, तर त्याविषयी सांगा. हो. तर इंडस्ट्रियल सपोर्ट सर्व्हिसमध्ये मेजरली आम्ही जसं कंपन्यांना इन्कॉर्पोरेशन करायला खूप अडचण येते. ज्यावेळेस नवीन त्यांना पुण्यात किंवा महाराष्ट्रात येतात तर त्यांचं इथे इन्कॉर्पोरेशन करण्यासाठी आपण त्यांना हेल्प करतो. त्यानंतर आम्ही ज्यावेळेस ॲक्च्युअल प्रॉपर्टी पोझिशन देतो तर पोझिशन दिल्यानंतर फॅक्टरीचं त्यानंतर गव्हर्नमेंटचे वेगवेगळे परमिशन घ्यावं लागतात. जसं फॅक्टरी लायसन्स, CT आणि CTO घ्यावं लागतं. त्यानंतर MPCB महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे त्यांच्याकडनं संलग्न परमिशन घ्यावं लागतात. त्यानंतर प्लांट चालू करायला जे काही आपल्याला जसं इलेक्ट्रिसिटीचं
रिक्वायरमेंट असते. बरेच जणांना 500 केव्ही पासून तर 2000 केव्ही पर्यंत रिक्वायरमेंट, त्यामध्ये आपण त्यांना मदत करतो. त्यानंतर बरेच कंपन्यांना इंटेरियर त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार पाहिजे असतं, तर आपण इंटेरियर त्यांच्या चॉईसनुसार करून देतो आणि विदिन अ टाईम प्रोव्हाइड करतो. त्यानंतर ज्यावेळेस फॅक्टरी रन करताना त्यांना क्रेनचे रिक्वायरमेंट असेल, त्यानंतर काही सबसिडीज असतील, जर सबसिडीज आपल्या पर्टिक्युलर एरियामध्ये असेल तर त्यांना आम्ही तसं गाईड करतो की सर या रूटने आपल्याला जावं लागेल, हे प्रोसेस आहेत. त्यानंतर गव्हर्नमेंटकडनं काही स्पेशल इन्सेंटिव्ह स्कीम दिलेल्या असतात, त्यांना आपण गाईड करून त्यातही मदत करतो. अजून जर ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस असतील, त्यांनाही आमच्या कोऑर्डिनेशन असोसिएटसोबत कोऑर्डिनेट करून त्याही सुविधा प्रोव्हाइड करतो. अगदीच. सर, तुम्ही एक युवा संचालक संस्थापक म्हणून आता काम करत आहात, तर आत्ताच्या युवा पिढीसाठी ज्यांना या बिझनेसमध्ये यायचंय त्यांच्यासाठी काय सांगाल? हो. माझं महाराष्ट्रातली आणि देशातली युवा पिढीला हेच म्हणणं आहे की रिअल इस्टेटमध्ये खूप स्कोप आहे. तुम्ही सगळ्या प्रकारचे सर्व्हिसेस क्लायंटला देऊ शकतात. पण माझं सजेशन हे राहील की फक्त रिअल इस्टेट नाही, जे जे क्षेत्र तुम्हाला आवडतं त्या क्षेत्रामध्ये खूप मेहनत करा, डेडिकेशन द्या आणि स्काय इज द लिमिट असं मला सांगायचं आहे युवा पिढीला. सर, तुमच्या या यशस्वी प्रवासामधून अनेक युवकांना प्रेरणा मिळते आहे. त्यांनी आज तुमच्याकडून अनेक मोलाचे संदेश सुद्धा घेतलेले आहेत आणि एकंदरच तुमचा हा जो प्रवास आहे त्यासाठी खूप खूप अभिनंदन तुमचं. तुम्ही इथे आमच्याशी संवाद साधला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तर मार्ग प्रगतीचा मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.